एका डॉक्टरांची पंढरपूरची वारी चुकल्यानंतर त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये झाला मोठा चमत्कार। पांडुरंगाचे निस्सीम भक्त, एक डॉक्टर जे नेहमी पंढरपूरला जायचे। आषाढीची वारी हा त्यांच्यासाठी वर्षातील सर्वात मोठा उत्सव होता। यावर्षीही त्यांची तयारी सुरू झाली होती। बॅग भरली होती, घरात विठ्ठल नामाचा गजर सुरू होता। पंढरपुरात राहण्याची सोय आणि मित्रांसोबत वारी चालण्याचं नियोजनही झालं होतं। त्यांचं मन आधीच पंढरपूरला पोहोचलं होतं, फक्त शरीर इथं होतं। दुसऱ्या दिवशी पहाटे निघायचं होतं, पण त्या रात्री नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। काहीतरी असं घडणार होतं की जे डॉक्टरांच्या आयुष्यात कधी घडलं नव्हतं। एक असा चमत्कार जो नंतर सर्वत्र चर्चेचा विषय बनणार होता। त्या रात्री अचानक डॉक्टरांचा फोन वाजला। हॉस्पिटलमधून तातडीचा फोन आला होता। शहराबाहेर भीषण अपघात झाला होता आणि अनेक जखमी रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत होती। त्यांनी आधीच वारीसाठी रजा घेतली होती, पण परिस्थिती गंभीर होती। एका बाजूला पंढरीची वाट त्यांना बोलावत होती, तर दुसऱ्या बाजूला त्यांचं कर्तव्य त्यांना साथ घालत होतं। काही क्षण त्यांनी भरलेल्या बॅगेकडे पाहिलं, देवघरातील विठ्ठलाच्या फोटोसमोर नजर केली आणि त्यांनी डोळे मिटले। पुढच्याच क्षणी त्यांनी निर्णय घेतला, आज या रुग्णांची सेवा हीच माझी वारी आहे, असं म्हणत ते हॉस्पिटलकडे रवाना झाले। पण त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या विठ्ठलासाठी ते पंढरपूरला जाऊ शकले नाही, तोच विठ्ठल त्यांच्या भेटीसाठी येणार होता। हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी जे दृश्य पाहिलं ते भयावह होतं। रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या, नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता आणि कर्मचारी धावपळ करत होते। डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःला कामात झोकून दिलं। रात्रभर ते एकामागोमाग एका रुग्णावर उपचार करत राहिले। शरीर थकलं होतं, पण मन खंबीर होतं। तरीही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात वारी चुकल्याची खंतही होतीच। आषाढी एकादशीचा दिवस उजाडला होता। पंढरपुरात लाखो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात दंग असतील हा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता, पण रुग्णसेवेमुळे त्यांना क्षणभरही मोकळा वेळ मिळत नव्हता। सकाळ झाली, दुपार झाली आणि हॉस्पिटलमधील गर्दी काहीशी कमी झाली। डॉक्टर आपल्या केबिनमध्ये येऊन बसले। डोळ्यावर झोप होती आणि चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता। त्यांनी डोळे मिटले आणि मनातल्या मनात विठ्ठलाला स्मरू लागले। विठ्ठला, मी येऊ शकलो नाही, पण या रुग्णांची सेवा हीच माझी पूजा होती, असं ते मनोमन म्हणत होते। तेवढ्यात एक नर्स आत आली आणि म्हणाली, डॉक्टर, एक आजोबा तुम्हालाच भेटायचं असं म्हणत आहेत। डॉक्टरांनी त्यांना आत बोलावलं। काही क्षणात एक वृद्ध व्यक्ती केबिनमध्ये आली। अंगावर साधा पांढरा सदरा आणि धोतर, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीमाळ आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती। ते फारसे आजारी वाटत नव्हते, पण थेट डॉक्टरांच्या समोर येऊन बसले। डॉक्टरांनी विचारलं, काय त्रास आहे आजोबा? त्यावर ते शांतपणे हसले आणि म्हणाले, त्रास शरीराला नाही डॉक्टर, त्रास मनाला आहे। डॉक्टर गोंधळले। तेवढ्यात आजोबा पुढे म्हणाले, ऐकलं होतं की एक दिवस इथे एक देव माणूस आहे, जो स्वतःच्या देवाच्या भेटीला न जाता रुग्णांच्या सेवेत थांबला, म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं। हे शब्द ऐकताच डॉक्टरांच्या अंगावर शहारे आले। त्यांच्या मनातील गोष्ट या अनोळखी व्यक्तीला कशी माहीत होती हा प्रश्न त्यांना पडला। डॉक्टर काही बोलण्याआधीच ते आजोबा पुढे म्हणाले, तुला वाटलं तू पंढरपूरला नाही येऊ शकलास, पण अरे, जिथे सेवा करतोस तेच तुझं पंढरपूर आहे। या रुग्णांची सेवा हीच माझी खरी पूजा आहे। हे शब्द ऐकताच डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले। त्यांच्या कानात विठ्ठल नामाचा गजर घुमू लागला। केबिनमध्ये चंदन आणि तुळशीचा सुगंध दरवळू लागला। त्यांनी पुन्हा त्या वृद्धाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यांनी काहीतरी वेगळंच त्यांना जाणवू लागलं। तो साधा वृद्ध नव्हता असं त्यांना वाटू लागलं। क्षणागणिक तो अनुभव अधिक गहिरा होत गेला। त्या चेहऱ्यामागे त्यांना विठ्ठलाचं रूप दिसू लागलं। त्यांनी अनेक वर्ष पंढरपूरमध्ये ज्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं होतं, त्याच विठ्ठलाची झलक त्यांना त्या वृद्धामध्ये दिसत होती। त्यांना जाणवलं की त्यांची वारी चुकली नव्हती, तर साक्षात विठ्ठलच त्यांच्या भेटीसाठी आला होता। क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर खुर्चीतून उठले आणि त्या आजोबांच्या चरणी लोटांगण घातलं। हात जोडून ते रडू लागले। पांडुरंगा, मला माफ कर, असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडत होते। हाच तो क्षण जो हॉस्पिटलच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला। एका उच्च शिक्षित डॉक्टराने एका साध्या वृद्धाच्या पाया पडून माफी मागितल्याचं दृश्य पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले। त्या आजोबांनी डॉक्टरांना उठवलं आणि म्हणाले, वेड्या, माफी कशाची मागतोस? तू तर माझी सर्वात मोठी सेवा केलीस। तुझ्यासाठी हे रुग्णालयच पंढरपूर आहे, इथेच राहून सेवा करत राहा। एवढं बोलून ते आजोबा शांतपणे बाहेर निघून गेले। काही क्षणांनी डॉक्टर भानावर आले आणि त्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर धावले। त्यांनी नर्सला, कर्मचाऱ्यांना आणि इतरांना विचारलं, पण कुणालाही ते आजोबा बाहेर जाताना दिसले नव्हते। ते जसे आले तसेच अदृश्य झाले होते। मात्र जाताना त्यांनी डॉक्टरांच्या मनातील वारी चुकल्याची खंत कायमची दूर केली होती। ही गोष्ट आपल्याला सांगते की देव फक्त मंदिरात किंवा मूर्तीत नसतो, तर प्रामाणिक सेवा, कर्तव्य आणि श्रद्धेमध्येही तो असतो। वारी चुकली होती, पण विठ्ठल मात्र भेटला होता।